नमस्कार, स्वातीस किचनमध्ये आपले स्वागत आहे। आजची रेसिपी आहे कुरकुरीत खेकडा भजी। पावसाळा चालू आहे तर भजी खायला कोणाला नाही आवडत। बनवायला इझी आणि खायला टेस्टी। चला तर पाहूया खेकडा भजी। 6 कांदे मी खेकडा भजीसाठी घेतलेली आहे। आता कोण्या पद्धतीने कापायचे ते मी सांगते आहे। कांद्याचा वरचा देठ आणि खालचा भाग काढून साल काढून घ्यायची। कांद्याला मधोमध काप द्यायचा। कांद्याला आडवा करून पतले पतले स्लाइड्स कापून घ्यायचे। कांद्याचे स्लाइड्स मोकळे करताना त्रास होणार नाही। या पद्धतीने कापल्यानंतर कांद्याचे काप सलग लवकर होतात। अशा पद्धतीने मी पूर्ण कांदे कापून घेतले आहे। हलक्या हलक्या हाताने कांदे मोकळे करून घ्यायचे। अर्धा चम्मच मीठ घालून 20 मिनिटं कांदे असेच राहू द्यायचे। मीठ छान मिक्स करून घ्यायचं। मीठ घातल्यामुळे कांद्याला पाणी सुटते। कांद्याला छान पाणी सुटले आहे। 20 मिनिटं झाल्यानंतर आता मी त्यामध्ये 1 चम्मच सुरुवातीला बेसन घालते आहे। बेसन छान मिक्स करून घ्यायचं। आता भजी कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ घालते आहे। ते पण छान मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलं आहे। थोडं मला बेसन कमी वाटत आहे म्हणून मी आणखी 1 चम्मच बेसन घालते आहे। बेसनामुळे छान बँडिंग राहते। अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर आता सुके जिन्नस घालते आहे। 2 चमचे तिखट, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच धने पावडर, 1 चम्मच ओवा, चवीनुसार मीठ। कांद्याला मीठ लावलं होतं म्हणून थोडंसंच मीठ घालायचं। 1 चम्मच तीळ आणि चिमूटभर सोडा, कोथिंबीर घालते आहे। मिक्स करताना हलक्या हातानेच मिक्स करायचं। आता हे थोडं कोरडं वाटत आहे म्हणून हलकंसं पाणी शिंपडायचं। त्यामुळे थोडं ओलसरपणा येईल। छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता भजी करूया। गॅसवर पॅन ठेवला आहे। त्यामध्ये तेल मी आधीच घालून गरम करून घेतलं आहे। मोठ्या आकाराची आपल्याला सुटसुटीत भजी घालायची आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची। तेलात भजी घातल्यानंतर वर जसं आपलं तेल बुडबुडी येत आहे ते कमी झाल्यानंतरच परतवायचे भजी। आता भजी परतवून घेते आहे। हलक्या हलक्या हातानेच परतवायचे। खेकड्याच्या आकाराचे दिसतात म्हणून याला खेकडा भजी म्हणतात। या भज्यामध्ये खेकडा घातलेला नाही। तुम्हाला प्रश्न पडेल की खेकडा काही दिसत नाही, पण खेकडा न घालता ही भजी बनवली आहे। खेकड्याच्या आकाराची दिसतात म्हणून त्याला खेकडा भजी म्हणतात। अशी आपली सुटसुटीत मोठ्या आकाराची खेकडा भजी तयार झालेली आहे। चला तर मग करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। याआधी पण मी भजे पकोडे याच्या रेसिपी बनवल्या आहेत। त्याच्या पण लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे। ते पण बघायला विसरू नका। वेळात वेळ काढून रेसिपी बघण्याबद्दल धन्यवाद।